पतिव्रता मी परवानी
संतांची मायबाप ज्ञानाधिकार ज्ञानोबाला या अभंगातून गुरुकृपेनं आलेली अनुभूती स्पष्ट करतात. ज्ञानोबाबांच्या 750व्या जयंतीनिमित्त आणि 728वा समाधी सोहळा निमित्त तसेच परमहंस यतींद्र स्वामी बालयोगी महाराज यांच्या 76व्या जयंतीनिमित्त सुरू असलेला हा उत्सव परमपूजनीय सुमित महाराजांच्या आयोजनाने मंदिरामध्ये सुरू आहे आणि आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, सर्व संत महंत, सर्व साधक सेवी भावे सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. स्पष्टीकरण त्याचं विवेचन या अभंगातून केलेलं आहे. परमार्थ करणाऱ्या मनुष्याला परमार्थामध्ये गुरूंची कृपा होणं हे अत्यंत गरजेचं असतं, आवश्यक असतं. गुरु कृपा झाल्याशिवाय तो साध्यापर्यंत जातच नाही, पोहोचतच नाही. संतांशिवाय भगवत प्राप्ती
परमार्थ करणाऱ्याला संतांची मदत गुरुजी, कारण गुरु हे संतच होऊ शकतात. जे संत नाही ते गुरु होऊच शकत नाही. त्यामुळं परमार्थ करणाऱ्याला संतांची म्हणजे गुरुची प्राप्ती होणं, कृपा होणं हे अत्यंत गरजेचं असतं. परमार्थ करत असताना शास्त्रामध्ये 4 कृपा आवश्यक सांगितलेली आहे. एक ईश कृपा म्हणजे ईश्वराची कृपा आवश्यक असते, गुरूंची कृपा आवश्यक असते, शास्त्र कृपा आवश्यक असते आणि आपली आत्मकृपा म्हणजेच मनाची कृपा होणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये ह्या 4 कृपा आहेत. त्यामध्ये संतांची कृपा, संतांच्या कृपेची भूमिका फार मोठी असते. संतांची भेट, गुरूंची भेट हेच फार कठीण. बहु संत भेटल्यावरही संत कृपा करतीलच असं नाही, सद्गुरूंची कृपा होईलच असं नाही. ती सद्गुरूंची कृपा होण्यासाठी तर आणखी खूपच मोठं भाग्य लागतं. संतांची भेट होण्यासाठी भाग्य लागतं आणि त्याही पेक्षा अधिक भाग्य संतांची कृपा होण्यासाठी लागतं. ज्ञानोबांचं भाग्य की ज्ञानोबांना सद्गुरू भेटले, सद्गुरूंची कृपा झाली आणि सद्गुरूंच्या कृपेनं ज्ञानोबा तरले. अनुभव सांगतात ज्ञानोबा
स्थिती, जी अनुभूती ज्ञानोबारायांना आली, जी प्रतीती आली, ती कशी होती, काय अनुभव आला गुरुकृपेचा, गुरुकृपेनं काय अवस्था तयार झाली, ती ज्ञानोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात कशी झाले माया विवर्जित म्हणजे माया रहित झाले माझ्या ठिकाणी आता कसलीही माया राहिली नाही
की मी मात्र या मायेनं रहित झाले, माया विवर्जित झाले, म्हणजे माझा आणि मायेचा संबंध आता राहिला नाही. ही अनुभूती, हा अनुभव गुरुकृपा झाल्यानंतर ज्ञानोबाबांना आला. आपल्यालाही तो आला पाहिजे. पण त्याबद्दल जो ज्ञानोबाबांना अनुभव आला की मायारहित झाले, तेव्हा ही माया म्हणजे काय? बऱ्याच वेळेला आपण ही माया माया शब्द ऐकतो प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये, पुराणामध्ये. या मायेचा डंका खूप अशा प्रकारचा सांगितला जातो. पण ही माया म्हणजे काय, मायेचं लक्षण काय आणि या मायेचं कार्य काय? वेदांत शास्त्रामध्ये मायेचं लक्षण करत असताना असं लक्षण केलेले, अनादि भावरूपम विज्ञानेन विलीयते सा माया. अर्थात जी अनादि आहे, जी भावरूप आहे आणि ज्ञानानं जिची निवृत्ती होते तिला माया म्हणतात. उत्पत्ती नाही, तिला अनादि म्हणतात. आदि म्हणजे उत्पत्ती. मायेची उत्पत्ती होत नाही किंवा उत्पत्ती तिची सांगता येत नाही, म्हणून ही माया कशी आहे? अनादि आहे. अनादि. पुढे आहे भावरूपम. भावरूप, भाव आणि अभाव असे हे दोन शब्द विरोधी शब्द, ते परस्पराचे विरोधी शब्द आहेत. भाव म्हणजे अस्तित्व. मराठी भाषेत सांगायचं झालं म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये असणं जे आहे त्याला भाव म्हणतात आणि नसणं याला काय म्हणतात? अभाव म्हणतात. जसं आता माझ्या समोर स्टँड आणि स्टँडवर माईक आहे. आहे म्हणजे इथं माईकचा काय आहे? भाव आहे. अस्तित्वाला, विद्यमानत्वाला काय म्हणत असतात? भाव म्हणतात. आणि आता माझ्या समोर इथं घट आहे का? घट म्हणजे गाडगा आहे का इथं समोर? नाही. म्हणजे गाडग्याचा काय आहे? अभाव. असण्याला भाव म्हणतात आणि नसण्याला अभाव अशा प्रकारचं म्हणतात. तर ह्या मायेचं स्वरूप सांगत असताना, मायेचं लक्षण सांगत असताना, ही माया अनादि आहे म्हणजे हिची उत्पत्ती झालेली नाही आणि ही भावरूप आहे, अभाव रूप नाही. म्हणजे ती तिचं विद्यमानत्व स्वीकारलेलं आहे वेदांतामध्ये. भावरूप आहे. आणि पुढं विज्ञानी विलीयते. विज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञान म्हणजे व्यवहार ज्ञान नाही. व्यवहार ज्ञान हे अज्ञानातच जमा असतं, ते मायेमध्ये जमा असतं. इथं ज्ञान शब्दाचा अर्थ अध्यात्म ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. या ज्ञानानं जी निवृत्त होते तिला म्हणतात माया.
काय केलं? जी अनादी आहे त्याला माया म्हणायचं. तर मग हे लक्षण दूषित होतं, हे अतिव्याप्त होतं, म्हणून पुढची पदं घालावी लागतात. काय नुसतं जी अनादी आहे ती माया असं एवढं जर लक्षण केलं तर न्यायशास्त्रामध्ये जो प्राग अभाव मानलेला आहे त्या प्राग अभावावर या लक्षणाची अतिव्याप्ती होते. कारण न्यायशास्त्रामध्ये 4 अभाव मानलेले, एक प्राग अभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव. प्राग अभाव त्या अभावाला अभाव म्हणजे नसणं, वस्तू उत्पन्न होण्याच्या पूर्वी ती वस्तू असते का? नसते. समजा कुंभार गाडगं तयार करतो, मग ते गाडगं हे कार्य आहे, ज्याची उत्पत्ती होत असते ते काय असतं? कार्य असतं. मग गाडगं हे कार्य आहे, तर ते उत्पन्न होण्याच्या अगोदर, कुंभाराने ते गाडगं निर्माण करण्याच्या अगोदर ते गाडगं होतं का? होतं का? नव्हतं म्हणजे त्या गाडग्याचा काय होता? अभाव होता. मग उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्या वस्तूचा जो अभाव असतो त्या अभावाला न्यायशास्त्रामध्ये प्रागाभाव म्हणतात. काय म्हणतात? प्रागाभाव. आणि हा प्रागाभाव त्यांच्या मतानुसार तो अनादी आहे. अनादी म्हणजे त्याची उत्पत्ती होत नाही. आता तो अभाव घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी घटाचा जो अभाव असतो तो कधीपासून असतो? सांगता येईल का? घट अगोदर नाही, उत्पन्न होण्याच्या पूर्वी घट नाही, म्हणजे कधीपासून नाही सांगता येत नाही. म्हणजेच तो अभाव कसा आहे? अनादी आहे. आणि मायेचं लक्षण करत असताना नुसतं अनादी आहे तिला माया म्हणावं असं मायेचं लक्षण केलं मायेचं, आणि ते चाललं कुठं? प्रागाभावावर. आणि या प्रागाभावावर या मायेच्या लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये, ही अतिव्याप्ती घालवण्यासाठी म्हणून शास्त्रकारांनी मायेच्या लक्षणामध्ये पुढचं पद घातलं, भावरूपम. अनादी असून जी भावरूप आहे, अनादी असून जी कशी आहे? भावरूप आहे. अभाव, प्रध्वंसाभाव तो अभाव रूप आहे. माया अभाव स्वरूपाची नाही, माया कशी आहे? भावरूप आहे. कारण मायेचं कार्य हे जगत आहे आणि हे जगत भावरूप आहे. माया जर अभावरूप मानली तर अभावापासून भावरूप जगाची उत्पत्ती कशी होईल? अभावापासून कुठलाही पदार्थ उत्पन्न होत नसतो, आणि जर अभावापासून भावरूप पदार्थाची उत्पत्ती व्हायला लागली तर वंद्यपुत्र कसं आहे? अभावरूप आहे. मग त्या वंद्यपुत्राची पूर्ण जन्मायला पाहिजे. वंद्यपुत्राला सुद्धा मला व्हायला पाहिजे, वंद्यपुत्राची संतती आपल्याला दिसायला पाहिजे. पण होते का? होत नाही. कारण तो वंद्यपुत्र कसा आहे? अभावरूप आहे. अभावापासून भावरूप पदार्थाची उत्पत्ती होत नसते. आणि हे जग मायेचं कार्य आहे, म्हणजे मायेपासून निर्माण झालेलं आहे. तर माया ही अभावरूप मानता येत नाही. माया ही कशी मानावी लागते? भावरूप मानावी लागते. मग माया ही भावरूप आहे. मग भावरूप माया म्हटली की मग प्रध्वंसाभाव होणारी अतिव्याप्ती उडते. मग हे मायेचं लक्षण प्रध्वंसाभाव जात नाही. प्रध्वंसा आपलं काय? आपलं प्रध्वंसाभाव प्रागाभाव. प्रागाभाव जी अतिव्याप्ती होत होती ती प्रागाभावावर अतिव्याप्ती होत नाही. का? कारण प्रागाभाव अनादी जरी असला तरी तो भावरूप नाही. आणि माया कशी आहे? भावरूप अशा प्रकारची आहे. अनादी भावरूपम. नुसते दोनच पद घातले लक्षणामध्ये, जी अनादी आहे आणि जी भावरूप आहे, एवढं जर मायेचं लक्षण केलं तरीही हे अतिव्याप्त होतं. कशावर अतिव्याप्त होतं? ते परब्रह्मावर अतिव्याप्त होतं. कारण परब्रह्माचा विचार केला तर ते सुद्धा कसं आहे? अनादी आहे आणि भावरूप आहे. परब्रह्म काय अभावरूप थोडंच आहे, ते अनादी आहे, अनादी अनंत आहे आणि भावरूप अशा प्रकारचं आहे. लक्षण केलं मायेचं आणि चाललं परब्रह्मावर, म्हणजे लक्षणावर अतिव्याप्ती दोष आला. आणि मग ही अतिव्याप्ती दोष लक्षणावर येऊ नये म्हणून शास्त्रकारांनी पुढचं पद घातलं, विज्ञानेन विलीयते. माया तिला म्हणावं जी अनादी आहे, भावरूप आहे आणि
निवृत्ती होत नाही. म्हणून परब्रह्माला माया म्हणता येत नाही. मायेचं लक्षण परब्रह्माला जात नाही. अर्थात माया तिला मिळावं जी अनादी आहे, भावरूप आहे आणि जिची ज्ञानानं काय होते, निवृत्ती होते. अशी ही माया आहे. तिचं पण असं स्वरूपाने काय प्रत्यक्ष होत नाही. ही माया निस्तत्व आहे आणि कार्यगम्य आहे. ही शक्ती आहे. परब्रह्माची ही काय आहे, शक्ती आहे. कार्यावरून ही जाणावी लागते. हे जगत हे तिचं कार्य आहे आणि ह्या जगताची संगती लावण्यासाठी, जगाची व्यवस्था लावण्यासाठी तिचं अस्तित्व मानावं लागतं. अन्यथा माया मानायची काही गरज नाही. पण माया मानल्याशिवाय, मायेचं अस्तित्व स्वीकारल्याशिवाय या जगाची संगतीच लागत नाही. आणि जगाची संगती लावण्यासाठी ही माया स्वीकारावी लागते. माया ही जगत नाही. ही माया कशी आहे, तिचं कार्य करते. मायेमध्ये दोन प्रकारची शक्ती आहे. एक आहे आवरण शक्ती आणि दुसरी आहे विक्षेप शक्ती. आवरण शक्तीच्या ही पदार्थाला झाकते. असलेला पदार्थ झाकते आणि जो नाही त्यालाही निर्माण करते. नसल्याला, नसलेल्या पदार्थाला दाखवण्याचं काम करते. माया ही दोन प्रकारची कार्य करत असते. असलेल्याला झाकते आणि नसलेल्याला दाखवते. बघा तुम्ही, आपण रस्त्याने चाललो, अंधार असेल, रस्त्यावर दोरी पडलेली असेल, तिला असते काय, दोरी. पण तो अंधार काय करतो, तो अंधार दोरीला दिसू देत नाही. मग त्या दोरीचं जे आज्ञा, आपल्या दोरी दिसली का, नाही दिसली. दोरी नाही दिसली म्हणजे दोरीचं आपल्याला काय आज्ञा नाही. त्या अज्ञानानंच त्याच्यामुळे दोरीचं आपल्याला प्रत्यक्ष झालं नाही. आणि मग त्या अज्ञानानं दोरी तर दिसू दिली नाही, पण जे तिथं नाही अशा प्रकारचा साप आहे का तिथं, नाही. पण तिथं त्या अज्ञानाने साप निर्माण केला. तशी ही माया असलेला परमात्मा, शास्त्र सांगतं की फक्त परमात्माच आहे. सदैव सौम्यतमपि आसीत् निराननास्ति किंचन एकमेव अद्वितीयम्. एकम एवम अद्वितीयम सगत सजातीय विजातीय भेदरहित अशा प्रकारचं एकच तत्व आहे. हा परमार्थाचा सिद्धांत आहे. प्रपंच नावाची वस्तू नाही, जगत झालेलंच नाही, न झाला प्रपंच आहे. परब्रह्म आहे. फक्त असलेला फक्त परमात्मा आहे, परब्रह्म आहे. आणि ही माया अशी महाराज त्या असलेल्या परमात्म्याला झाकते आणि तोच आपल्याला दिसत नाही. आहे फक्त देव आणि तो दिसत नाही. आणि दिसतंय काय, जे नाही ते आपल्याला दिसतंय. म्हणजे या मायेनं काय केलं, असलेल्या देवाला झाकलं आणि नसलेलं जगत आपल्या समोर उभं केलं. विश्वव्यापी माया तिने झाकवलेली छाया सत्य गेले भोयावरी आणि त्याची चाली धोरी निर्माण करेना का माया जगत, त्याच्याबद्दल काय आपल्याला काही नाही दिसत. पण मग हे
निर्माण केल्यानंतर ते जीवाला त्या जगताच्या माध्यमातून ही माया बंधन निर्माण करते. कारण माया ही त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम हे तिच्यामध्ये 3 गुण आहेत आणि एका गुणाच्या द्वारा ती जीवाला काय करते? बंधन निर्माण करते. कोणाला सत्व गुणाच्या द्वारा बंधन निर्माण करते, कोणाला रज गुणाच्या द्वारा बंधन निर्माण करते, कोणाला तम गुणाच्या द्वारा बंधन निर्माण करते. असं या तिन्ही गुणां 14वा अध्याय आपण जर बघितला तर सगळं एकच वर्णन आहे 14व्या अध्यायामध्ये. विस्ताराने वर्णन आहे ही गुणाच्या द्वारा ही माया जीवाला कशी बंधन निर्माण करते. विस्ताराने वर्णन आहे, तिथं वाचून घ्या. सत्वजस्तमयिति गुणोपरि संघानि वर्तन्ते महाबाहो देहे देहे त्या जीवाला ही बंधनाच्या प्रकारची निर्माण करते. सत्वगुणाच्या द्वारा ती सुखाचा अशा प्रकारचा पाश टाकून, ज्ञानाचा पाश टाकून बंधन निर्माण करते. रजोगुणाच्या योगानं ही कर्मासक्तीच्या पाशाने ती बांधते. आणि तमोगुण हा आळस, निद्रा आणि प्रमाद याच्याद्वारा काय करते? ही माया तमोगुण बंधन निर्माण करत असतो. आणि मग एकदा का या मायेनं बंधन निर्माण केलं, एकदा का हा बद्दल झाला की मग त्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं, पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. या संसारातील सगळे दुःख भोगावे लागतात. हा सगळा दुःखाचा अनर्थ जो पाठीमागं लागला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, आणि एकदम संपला असं नाही. पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. हा सगळा अनर्थ, पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं, हा पाठीमागं लागला. हा सगळा कशामुळं? या मायेनं बंधन निर्माण केल्यामुळं. ही माया आपल्याला बंधन निर्माण करते. तर ज्ञानोबा सांगतात की जी माया आपल्याला बंधन निर्माण करत असते, मायेच्या मुळे आपल्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं, ती मायाच आता राहिली नाही. जी अनादि भावरूप आहे, ज्ञानानं जी नियुक्त होत असते, परमात्म्याला झाकणारी आहे आणि जगाला पसारा निर्माण करणारी, आणि जगाचा पसारा निर्माण करून जगामध्ये असणारे जे विषय, त्या विषयांनी जीवाला आसक्त करणारी ही जी माया आहे, ती मायाच आता माझ्या ठिकाणी राहिली नाही. माया व्यवस्थित झाली हो. आता ती माया रहित कशी स्थिती झाली? तर त्याचं
पतिव्रतेचं हृदय, पतिव्रतेचं मन आपल्या पती वाचून दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाचा विचार सुद्धा मनात येऊ देत नाही. तिच्या मनात सुद्धा परपुरुषाचा कधी विचार येत नाही. शरीराने क्रिया करण्याचा, संग करण्याचा तो पुढचा प्रश्न आहे. मनात सुद्धा दुसऱ्याचा कधी विचार येत नाही. अशी जी असती माऊली तिला पतिव्रता म्हणतात. अर्थात त्या पतिव्रतेचं चित्त आपल्या पतीशी एकनिष्ठ असतं. पतीला सोडून दुसरीकडे चित्त कधी जात नाही. तिला काय म्हणतात? पतिव्रता अशा प्रकारचं म्हणतात. आणि ज्ञानोबा हे म्हणतात की मी कोण आहे? पतिव्रता आहे. पतिव्रता आहे या शब्दाचा अर्थ माझं चित्त आता माझ्या पतीला सोडून दुसरीकडे जाणं नाही. आता प्रश्न असा उभा राहतो की ज्ञानोबा आहे तर पुरुष आहे, ज्ञानोबा म्हणतात की मी पतिव्रता आहे. तेव्हा हे कसं? हे रूपक आहे. रूपक करून स्वतःलाच ज्ञानोबाईंनी एका स्त्रीची उपमा दिलेली आहे आणि ती पतिव्रता स्त्रीची उपमा दिलेली आहे. पतिव्रता मौली जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते तसं ज्ञानोबा म्हणतात मी सुद्धा माझ्या पतीशी काय आहे? एकनिष्ठ आहे. मी पतिव्रता आहे. ही पती कोण आहे? पती कोण आहे ज्ञानोबाईंचा? ज्ञानोबाईंचा पती आहे परमात्मा, देव. त्या देवाशी अशा प्रकारची ज्ञानोबाईंनी काय केलं? लग्न केलं, विवाह केला, त्याच्याशी ऐक्य केलं आणि परमात्म्याला अशा प्रकारचं बघलं. कारण लग्न केल्याशिवाय, त्याच्याशी ऐक्य केल्याशिवाय तो पती होत नाही आणि ही पत्नी होत नाही. पत्नी आणि पती, पती पत्नी हे नातं तेव्हा निर्माण होत असतं ज्या वेळेला काय होत असतं? लग्न होत असतं. आणि लग्न शब्दाचा अर्थ आहे ऐक्य. दोघं एक व्हावे लागतात. दोघं एक झाले म्हणजे ते काय झाले? पती पत्नी झाले. व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही बघा, एखादी कुठली तरी कोणत्या तरी कुळात समजा वाघमारे कुळातली एखादी मुलगी असते, देशमुख कुळातला एखादा मुलगा असतो आणि मग देशमुख कुळातला मुलगा आणि वाघमारे कुळातली मुलगी यांचा जेव्हा विवाह होतो त्यावेळेला ते दोघं काय होत असतात? एक होत असतात, पती पत्नी होत असतात. विवाह होण्याच्या अगोदर एका घरात त्यांना राहता येत नाही, कारण तोपर्यंत ते वेगवेगळे असतात. मग विवाह झाल्यावर कसं काय राहता येतं? कारण आता ते वेगळे राहते नाही, आता ते काय झाले? एक झाले. त्यांना जर मुलगा झाला, पती पत्नी झाले, त्यांना मुलगा झाला, मग त्या मुलाविषयी तुम्ही विचारा त्या बापाला, हा मुलगा कोणाचा आहे? तो काय म्हणेल माझा. तिला विचारा कोणाचा आहे? ती म्हणते माझा. दोघांचा कसा काय? याचा अर्थ आहे तोही म्हणतो माझा, तीही म्हणते माझा. याचा अर्थ ते दोघं नाहीच आहे. दिसायला दोघं दिसत असले तरी असायला ते काय असतात? एक असतात. हे कधी? लग्न झाल्यावर. तसं ज्ञानोबा म्हणतात की मी त्याच्याशी एकरूप झाले, त्याच्याशी ऐक्य केलं. आता त्याच्याशी ऐक्य केलं, त्याच्याशी एकरूप अशा प्रकारचे झाले. तो माझा पती आहे आणि मग त्याला सोडून आता मी दुसरा विचार सुद्धा मनात आणणार नाही. त्याला सोडून दुसऱ्या कुठल्याच पदार्थाचं, कुठल्याच विषयाचं चिंतन सुद्धा माझ्या कधी मनामध्ये येत नाही. म्हणून मी काय आहे? पतिव्रता आहे. पतिव्रता आणि नुसतं पतिव्रता नाही म्हणते. आता ह्या दृष्टीने मी पतिव्रता जरी असले, परमात्म्याला मी ओळखलं, परमात्म्याशी ऐक्य केलं, त्याच्याशी एकरूप झाले, आता त्याला सोडून मी दुसरीकडे पुढे जात नाही, त्यात कुणाचं चिंतनही करत नाही, म्हणून मी पतिव्रता आहे. परंतु काय? परंतु जगाच्या दृष्टीनं, जगदृष्टीनं मी पतिव्रता नाही. मग पदवारी ठरविलं.
देह नष्ट झाला की स्वतःचा नाश मानतो
ईश्वर असे दोन पुरुष आहेत, एक क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे जीव, अक्षर म्हणजे ईश्वर. आणि या दोन्ही पुरुषाच्याही पलीकडं एक उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष परमात्मे तुला उत्तम पुरुष, त्या उत्तम पुरुषाला परपुरुष म्हणतात. त्याला उपाधीच नाही, त्याला देहाची उपाधी नाही, मायेची ही उपाधी नाही, असं उपाधी नाही. शुद्ध अशा प्रकारचं शुद्ध चैतन्य, त्या शुद्ध चैतन्याला म्हणतात परपुरुष. आणि त्या परपुरुषाशी मी काय केलं, त्या परपुरुषाशी म्हणजे परब्रह्माशी मी काय झाले, एकरूप अशा प्रकारची झाले. अगोदर देहाशी एकरूप झालेले होते, त्याचा संबंध सोडला, आता त्याच्याशी जोडला. यालाच आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, यालाच काय म्हणतो, विचार. मग ज्ञानोबा म्हणतात तशी आता मी पतिव्रता जरी असले, पतिव्रता असून मी काय आहे, परद्वारिणी. परद्वारिणी म्हणजे परपुरुषेशी व्यभिचारिणी. पुरुषाशी विचार घडला, हे जे सगळं झालं हे कोणामुळं, गुरुनी कृपा केली, गुरूंची कृपा झाली. गुरूंच्या कृपेमुळं हे सगळं असं का केलं, विचारलं असं हा बेविचार का केला. पहिल्या पुरुषाला का बरं सोडलं, पहिला जमा म्हणजे कोण, संसार, देह, देहांकार, याला का बरं सोडलं. त्याला सोडण्याचं कारण आहे की त्याच्याशी लग्न करून काही फायदाच नव्हता, कुठली इच्छाच तो पूर्ण करत नव्हता. आधीला काम नवी पुरा म्हणून या व्यभिचारा टेकली, कुठली इच्छा तो पूर्ण करत नव्हता, कुठली इच्छा पूर्ण होत नव्हती. आणि म्हणून मी आता याला सोडलं आणि याच्याशी एकरूप. पण मग याच्या ठिकाणी कुठली इच्छा करण्याचं सामर्थ्यच नव्हतं, तर मग त्याच्याशी लग्नच कशाला केलं, अगोदरच कशाला संबंध जोडला. सहज घडला, न कळता संग झाला, अज्ञानामध्ये न कळताना त्याबद्दल माहिती असतं आम्ही संबंध केलाच नव्हता या देहाशी, या संसाराशी, पण तो न कळता संबंध होऊन गेला. आणि मग लक्षात आलं की याच्यात ते नाहीच आहे, हे आपली इंद्रियाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, आपल्याला आपली सुखाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात आलं. आणि मग हा याचा संबंध आम्ही अर्थात गुरुची कृपा झाली आणि गुरुच्या कृपेमुळे या देहाचा संबंध सुटला आणि याच्याशी जोडला. आणि आता मी पतिव्रता झाली, पतिव्रता झाली मी विचारी असं पतिव्रता मी परद्वारिणी, परपुरुषेशी व्यभिचारिणी. आणखी गुरुच्या कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं काय घडलं, अभंगाच्या Oh
अठराही गोकुणी राहिली. निवृत्तीनाथांची कृपा झाली, कृपा प्रसाद प्राप्त झाला आणि निवृत्तीनाथांच्या कृपेनं 6 4 14 झाले. म्हणजे काय? म्हणजे 6 शास्त्र, 2 मीमांसा शास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग आणि न्याय आणि वैशेषिक असे हे 6 शास्त्र षडदर्शन माझे झाले. निवृत्तीनाथांच्या कृपेनं सगळे झाले. अजून 4 झाले. 4 वेद झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 14 विद्या अशा प्रकारच्या झाल्या. म्हणजे 14 विद्या प्राप्त झाल्या. शेकी 18ही पुराणी गोकुणी राहिली. आणि 18ही पुराण अशा प्रकारचे, गोकुण अशा प्रकारचे सगळे राहून राहिलेले आहेत. 8वा पुराण कोणते? मध्वयम चैव बद्धयम व चतुष्टयम नालिम पालिम पुराणानि पुष्पलिंगारुडानि मध्वयम. म्हणजे व या अक्षरापासून सुरू होणारे 2 मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. मध्वयम चैव भ या अक्षरापासून सुरू होणारे 2 पुराण, भागवत पुराण आणि भविष्य पुराण. बद्धयम ब अक्षरापासून सुरू होणारे 3 पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण. व चतुष्टयम व पासून व या अक्षरापासून सुरू होणारे 4 पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. असे व या अक्षरापासून सुरू होणारे. चतुष्टयम नालिम, नारद पुराण, लिंग पुराण, पागणी पद्म पुराण, अग्नि पुराण, पागणी पुराण आणि पुष्कम त्याच्यामध्ये कुकर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण. असे काही नाटकात काही असलेलं पूर्ण करून घ्या. असे हे 18 पुराण हे सुद्धा गोकुण अशा प्रकारचे झाले. कसं काय झालं सगळं हे? माया व्यवस्थित झाले म्हणतात ना मला. आता फक्त पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तेच फक्त मला गोत राहिलेलं आहे. दुसरं कोणतं गोत राहिलेलं नाही. मी पतिव्रता झाले, परपुरुषाशी व्यभिचारी झाले, सगळे पुराण, सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे गोकुण झाले. हे कसं काय घडलं एवढं सगळं? निवृत्तीच्या कृपा प्रसादाने प्राप्त झालं. आणि अजून काय झालं?
अशा प्रकारची माझी स्तुती झाली. आणखी
सगळं अशा प्रकार ज्ञानोबांच्याच मनातलं कळतं आणि आपल्या मनातलं कळत नाही. सगळ्यांच्या मनात न सांगता तुम्हा कळो येते अनंत अशा पद्धतीने माझ्या मनातला या अशा प्रकारचा तो भाव जाणतो. माझ्या मनातला भाव तो पाहत राहतो. माझा भाव तो विठ्ठल निहाळी हो पदेवता मी परवागिनी परपुरुषेशी बेभिचारिणी झालेली सेवा संत निवृत्तीनाथांच्या चरणी संत ज्ञानोबा यांच्या चरणी गुरुवायांच्या चरणी समर्पित करून ज्ञानोबायांना आपणही प्रार्थना हीच करू की निवृत्तीनाथांच्या कृपेनं तशी तुम्हाला ही स्थिती निर्माण झाली माया विवर्जित झाली तशीच आमच्यावरही कृपा करा आणि आम्हालाही अशा प्रकारची तशी स्थिती प्राप्त करून द्यावी अशी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या पूर्ण